नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या भागामध्ये सिंधू ही मधूची चांगली जिरवायची ठरवते। तेव्हा मात्र मधू ज्या चाळीत राहायला आलेली असते तर तेथे काही बायका पाणी भरत असतात आणि मधू मध्येच येते आणि त्या बायकांना म्हणत असते की मला एवढा हंडा भरून द्या, परंतु त्या काही मधूला पाणी भरून देत नसतात। त्या म्हणतात की नंबर लाव आणि मग पाणी भर। मधू काही ऐकायला तयार नसते आणि त्याच वेळेस तेथे सिंधूसुद्धा येते। सिंधू म्हणत असते की हिला अजिबात मध्ये घुसून देऊ नका, प्रत्येक गोष्ट हिला हिसकावून घ्यायचीच असते, हिने तर माझा नवरासुद्धा हिसकावून घेतला। तेव्हा मात्र सिंधू लगेच बोलायची बंद होते आणि परत रडण्याचे नाटक करते, तर मधू तिच्याकडे बघतच असते। सिंधू म्हणते की हो बायकांनो, हिने माझ्या नवऱ्यालासुद्धा माझ्यापासून हिसकावून घेतले, एक नंबरची फसवगिरी बाई आहे। तेव्हा लगेच मधू तिच्याकडे बघत असते तर त्या बायका म्हणतात की खरंच काय बाई आहे ही। तेव्हा सिंधू रडण्याचे नाटक करते आणि म्हणते की हो म्हणूनच मी इथे आले सावधान करण्यासाठी, कारण तुम्ही तर सर्वजणी माझ्या बहिणीसारख्या आहात ना म्हणून। तेव्हा मात्र मधू तिच्याकडे रागाने बघत असते। तेव्हा त्यातील एक बाई म्हणते की अगं मंजुळा, आपल्या चाळीमध्ये चोरटी आली चोरटी। तेव्हा दुसरी बाई म्हणते की बरं झालं तू सांगितले म्हणून, अशा चोरट्या लोकांना तर येथे थांबून सुद्धा द्यायचे नसते आणि त्यांना लाईनीमध्ये सुद्धा उभे करून द्यायचे नाही, तिला हकलून द्या। सिंधू म्हणते की चांगली शिकली सवरलेली ही चोरटी आहे। तेव्हा मात्र तेथील बायका म्हणते की खरंच दिसायला मात्र छान आणि मनात अशी घाण। सिंधू म्हणते की हो एक नंबरची घाण। तेव्हा मधू म्हणते की असे काही नाही। मधू पूर्णपणे वैतागते तर त्या बायका तिचा पिछा मात्र सोडत नाही। त्यातील एक म्हणते की आता मात्र हिला पाणी भरून द्यायचेच नाही। तेव्हा मधू म्हणते की आता तुम्ही मला कसं पाणी भरून देत नाही मी बघतेच, म्हणून ती पुढे येणार तो सगळ्या बायका तिला हाताला धरून मागे खेचतात, इकडे तिकडे लोटतात। मधूची अवस्था फार बिकट होते। तेव्हा सिंधू मात्र खोशून तिच्याकडे बघत हसत असते। मधू रागाने बघते, सिंधू तिच्या जवळ येते तोपर्यंत त्या बायकांची चांगली पाणी भरण्यावरून ही भांडण सुरू होतात। तेव्हा सिंधू तिच्याजवळ येते आणि काय सुंदरी तुला लागले तर नाही ना, आणि मधूला हाताला धरून ती लाईनीत उभे राहण्यासाठी जबरदस्ती करते। तेव्हा सिंधू पुढे येते आणि सिंधू म्हणते की भांडू नका, हे बघा आपली सुंदरी तिकडे लाईनीत उभी राहिली, आपण तिला समजावले। तेव्हा सर्व बायका आपापलेतील वाद मिटवतात आणि एक एक करून पाणी भरायला सुरुवात करतात। मधू मात्र वैतागून जाते, आपला घाम पुसत असते आणि तेथील बायकांना म्हणते की अहो ताई चला पुढे पटपट। सिंधू म्हणते की हो हो चला, एक एक जण पटपट चला। सिंधू तिच्याकडे रागाने बघत असते आणि मधू सुद्धा। सिंधू म्हणते की आता सुंदरी तुझा नंबर येणार आहे। तेव्हा मधूचा नंबर येतो आणि ऐनवेळीच नळाचे पाणी हे निघून जाते। तेव्हा मधू खूप वैतागते आणि तीनदा तो नळ चालू करत असते। तेव्हा सिंधू म्हणते की 12 वाजले चला, आता पाणी गेले। तेव्हा मधूला खूप राग येतो आणि हे सर्व तुझ्यामुळे होते असे ती सिंधूला म्हणते। तेव्हा मात्र थोडंसं पाणी तिच्या हंड्यामध्ये असते आणि ती जायला निघते आणि तेव्हा सिंधू मात्र तिच्याकडे बघून हसत असते। तेव्हा मधूचा पाय घसरतो आणि जोराने ती धपकन खाली पडते, सर्व चिखलाने भरते। सिंधू मात्र तिच्याकडे बघून हसत असते। मधू तर खूपच वैतागते। तेव्हा मात्र सिंधू तिच्या ज्या कळशीतील थोडंसं पाणी असते ते सुद्धा ती खाली सांडून देते। तेव्हा मधू आणखीनच वैतागते। सिंधू म्हणते की बघितलेस का तुझ्या पापाची फळं, आणि तू इतके पाप केले तर ते धुण्यासाठी समुद्राचे पाणी सुद्धा कमी पडेल, पण कर्म मात्र प्रत्येकाचा हिशोब चुकता करतो, त्यामुळे लवकरच तुझा सुद्धा हिशोब चुकता होईल, तू बघतच राहा असे धमकावून सिंधू तेथून निघून जाते। मधूचा तर खूपच हाल होतात। त्यानंतर इकडे राजश्री ही भाजी निवडता विचार करत असते आणि मग समोर वहिनी असतात म्हणजे काकू। तेव्हा राजश्री विचारते की वहिनी तुम्हाला एक विचारू का? तेव्हा लगेच राजश्री विचारते की आपल्या सगळ्या सुनामध्ये आता राणी तुमची लाडकी सून आहे, सगळ्यांपेक्षा तुमचा तिच्यावर जास्त विश्वास आहे हो ना, मग तुम्ही राणी आणि राघवच्या लग्नाला परमिशन का दिली नाही? आणि तेवढ्या सिंधू येते। सिंधू हे सर्व राजश्रीचे बोलणे ऐकते आणि लगेच म्हणते की अरे परवानगी नाही दिली तेच योग्य आहे, आणि आपण सुद्धा बघतो की त्या ढाबूचं माझ्या हजबंडशी कसं लग्न होतं ते। आणि मधू तेवढ्या चिखलाने भरून तेथे येते आणि राजश्रीला म्हणते की आई। तेव्हा काकू आणि राजश्री उठतात आणि मधूची ती अवस्था पाहतात। तेव्हा काकू मात्र मधूला म्हणतात की तिथेच थांब, आणि धावतच राजश्री काकू सिंधू बाहेर येतात। राणी दरवाजातच थांबलेली असते। तेव्हा राजश्री म्हणते की अगं राणी काय आहे सर्व? तेव्हा सिंधू आणि काकू मात्र एकमेकींकडे बघून खुणावतात आणि राणीकडे गंमत म्हणून हसतात। राजश्री आणि ऋतुजा सुद्धा आणि रेश्मा सुद्धा राणीकडे अगदी धक्क्याने बघत असतात की राणीची अवस्था अशी कशी झाली, पूर्णपणे चिखलाने कशी भरली
असेल. ऋतुजा विचारते की अगं राणी, तुझ्या चेहऱ्याला चिखल कसा लागलास ग? तेव्हा राणी म्हणते की ते इम्पॉर्टंट नाही, मला फक्त आता आंघोळ करायची, प्लीज मी जाऊ का? म्हणून ती आत जायला निघते तर सिंधू लगेच तिला हात मध्ये आडवा घालते. आणि हे फुटेज किंवा लॉज नाही की वाटेल तेव्हा जायचे, हे रत्न पार्किंगचे घर आहे. काकू मात्र सिंधूकडे हसून बघत असते. तुला आंघोळच करायची, चल मग तुझ्या घरी जाऊन कर, असे सिंधू जेव्हा म्हणते तर मधू म्हणते की तेथे पाणी नाही. सिंधू म्हणते की अगं सुंदरी, तो तुझा प्रॉब्लेम आहे, आपण काय करणार? आणि सिंधू राजश्रीला म्हणते की मदर, तू मला कसे सांगितले की बाऊला बाऊला परत जा, मग तसे तू हिला सुद्धा सांग. तेव्हा राजश्री म्हणते की एक मिनिट, तू तिला असे घराच्या बाहेर काढू शकत नाही. तेव्हा लगेच काकू म्हणते अगं ती काढू शकत नाही, परंतु मी मात्र काढू शकते ना. तेव्हा राजश्री म्हणते की काय वहिनी, तुम्ही असे बोलतात? अजून सुद्धा माझी या घरात सत्ता चालते आणि यापुढे सुद्धा माझी सत्ता चालणार आहे, असे मधूकडे बघत काकू उत्तर देते. राजश्री म्हणते की वहिनी, अहो तिची काय अवस्था झाली त्याकडे तरी लक्ष द्या. काकू म्हणते की हो, पण त्यालाच तीच जबाबदार आहे. घर सोडून जाण्याचा निर्णय कुणाचा होता? तिचाच ना. राघवशी लग्न कुणाला करायचे होते? तेव्हा मधू म्हणते की काकू, पण तुम्हाला सुद्धा माझं आणि राघवचं लग्न व्हावे असंच वाटत होते? काकू म्हणते की हो अगं वाटत होते, पण त्यावेळी मात्र कृष्णा आणि राघवचे लग्न झालेले नव्हते आणि राघवला सोडण्याचा निर्णय सुद्धा तुझाच होता. तेव्हा मधूला नेमकं आता काय उत्तर देऊ ते काही कळत नाही. सिंधू पुढे पूर्णपणे ती हारलेली असते. तेव्हा राजश्री तर मधूची बाजू घ्यायला तयारच असते आणि म्हणते की खरंच वहिनी, तिच्याकडून चूक झाली, तुम्ही तिला माफ करा. काकू म्हणतात की नाही, या चुकीला मात्र राणीची माफी नाही. मधू म्हणते की अहो काकू, तुम्ही असे काय करतात? मी या घरासाठी, या घरातल्यांसाठी किती काही केले, तुम्हाला तर त्याबद्दल माहिती आहे. तेव्हा काकू म्हणते की अगं मी तुला काही म्हणत नाही, अगं हे घर सोडून जाण्याचा निर्णय हा तुझाच होता. तेव्हा सिंधू म्हणते की अगं ढापूस, नवरा ढापूस, तू एक काम कर, म्हणजे जेव्हा तू घर सोडून जात होती माझ्या नवऱ्याचा हात धरून, तर तेव्हा तर विचार करून गेली होती, मग आता एकदम अशी सदमा बनून कशी आलीस? माझा हजबंड कुठे, त्याने तुला येऊनच कसे दिले? तेव्हा मधू तिच्याकडे रागाने बघत असते आणि माझ्या अवस्थेला सिंधू तूच जबाबदार आहे, परंतु घरच्यांसमोर मात्र तू काही केले नाही असे दाखवते. तेव्हा रेश्मा हळूच ऋतुजाला म्हणते की आई, अहो येथे तर काकू म्हणजे राजश्री काकू ह्या राणीच्या बाजूने आहेत आणि लगेच काकू ह्या तिच्या विरुद्ध आहेत, म्हणजे नेमकं असे कसे? मग मला एक गोष्ट सांगा की नक्की आपण दोघींनी कोणाच्या बाजूने राहायचे? ऋतुजा म्हणते की अगं तेच तर मला नाही कळत, त्यामुळे आता फक्त तू शांत बस. ती राणी एक नंबरची चॅप्टर बाई आहे, वहिनी साहेबांचं मळ कधी तिच्याकडून वळून घेईल कळणार सुद्धा नाही. रेश्मा म्हणते की हो आई, तुम्ही अगदी खरं बरोबर बोलतात, आपण शांतच राहूयात. तेव्हा सिंधू मधूला म्हणते की ए नवरा ढापूस, बोल ना, आता का गप्प बसलीस, का तोंड शिवलेस, सांग ना आपला हजबंड कुठे? तेव्हा मधू म्हणते की तो ड्युटीवर गेला आणि मी इथे आले हे त्याला माहिती नाही. आणि काकूला म्हणते की काकू, मला तुमच्याशी अगदी महत्वाचे बोलायचे, जरा येता का? तेव्हा काकू म्हणते अगं आता काही बोलून उपयोग नाही, कारण तू कितीही माझ्याशी पर्सनल बोलली तरी मात्र काही उपयोग नाही होणार. त्यापेक्षा तू एक काम कर, सगळ्यांसमोरच तुला जे काही बोलायचे असेल ते बोल. तेव्हा मधू म्हणते की ओके, मला माझे दागिने हवेत, तेवढे दागिने मी घेते आणि लगेच येथून जाते. म्हणून मधू आत जायला निघते तर सिंधू तिला पुन्हा धक्का देते. तेव्हा राजश्री सिंधूवर ओरडते की काय ग, तुझं डोकं फिरले की काय? असं कुणाशी कोण वागते का? तेव्हा सिंधू म्हणते की मदर, मी फक्त हिला मापात राहायला शिकवते, एक पाऊल तरी पुढे टाकून बघ, पोलिसांना नाही फोन लावला तर मी नावाची कृष्णा नाही. तेव्हा राजश्री म्हणते की हो का, अगं मी बघते की तू कसे पोलिसांना फोन करते. ते दागिने राणीच्या हक्काचे आहेत आणि ते दागिने तिला घेण्यापासून तू थांबू शकत नाही. राणीला तर खूप आनंद होतो आणि राजश्री तिला आतमध्ये जायला सांगते तर राणी आतमध्ये निघणार तोच लगेच काकू तिला अडवते. काकू म्हणते की अगं त्या दागिन्यावर आता तुझा काही एक हक्क नाही, तर मधूची बोलती बंदच होते. तेव्हा मधूला तर काय करावे ते समजत नाही. तर रेश्मा हळूच म्हणते की आई, अहो रुक्मिणी वहिनीने राणी वहिनीला दागिने देण्यासाठी सुद्धा नकार दिला. तेव्हा ऋतुजा म्हणते की अगं राणीला वहिनी काय म्हणतेस, काही म्हणण्याची गरज नाही, फक्त राणी म्हण. तेव्हा राजश्री म्हणते की वहिनी, ते दागिने आपण तिला दिलेत, मग ते दागिने परत आपण तिच्याकडून घ्यायचे, हे बरं दिसते का? तर काकू म्हणते की हो. काकूचे ते बोलणे ऐकून सिंधू म्हणते की अरे फडफड, आयुष्यात तू पहिल्यांदा बरोबर बोलली असेल. ही पोरगी या घरातील डॉटर सुद्धा नाही, म्हणजे मुलगी सुद्धा नाही, मग त्या ज्वेलर्सवर काही हक्क दाखविते?
राजश्री लगेच मधूची बाजू घेते आणि सिंधूला ओरडते की तू गप्प बस, तू मध्ये बोलू नकोस. तेव्हा काकू म्हणते की अगं राजश्री, कृष्णाने मध्ये बोलायचे नाही, पण ती जे काही बोलती ना त्याची मुद्दा मात्र बरोबर आहे. राजश्री खडकान धक्का बसतो, कारण काकू नेमकं हिची बाजू का घेत असेल. राजश्री वैतागून म्हणते की वहिनी अहो तुम्ही नेमकं काय बोलतात हे सर्व. काकू म्हणते की अगं राजश्री, साधा सरळ प्रश्न आहे आणि हिच्या दागिन्यांची किंमत किती असेल. तेव्हा ऋतुजा लगेच म्हणते की वहिनी साहेब अहो 20 लाख ह्या कुठेच नाही. तेव्हा लगेच काकू म्हणते की हो बरोबर. काकू म्हणते की हिच्यावर आपण आतापर्यंत किती खर्च केला आणि हे बघा, सिंधू 8 वर्षानंतर इकडे राहायला आली तेव्हा आपण तिच्याकडून घरभाडे घेतले होते, किचन वापरण्याचा खर्च सुद्धा घेतला होता आणि राणी तर कित्येक वर्षापासून आपल्या घरात राहती. मग तिच्यावर जो काही आपला राहण्याचा खाण्याचा खर्च झाला असेल निदान 10 लाख तरी असेल. आणि लगेच रेश्मा आणि ऋतुजा म्हणतात की हो हो. रेश्मा म्हणते की अहो आणि यांचे डान्स क्लास. तेव्हा काकू म्हणते की हो त्याचे झाले 30 लाख. सिंधू म्हणते की काय 30 लाख. तर काकू म्हणते की हो म्हणजे राणीवर आतापर्यंत खर्च झाला 40 लाख. राणीचे तर पूर्ण बोलती बंदच होते. काकू म्हणते की त्यातून आपण हिच्या दागिन्यांचे 20 लाख वजा करू तर किती झाले. ऋतुजा म्हणते की 20 लाख. तर काकू म्हणते की हो बरोबर. काकू म्हणते की राणी आता तू आम्हाला 20 लाख देणार आहे, मग हे 20 लाख तू कुठून फेडणार. राणीची तर बोलती बंदच होते. राजश्री म्हणते की वहिनी आता हे फार होते. तर काकू म्हणते की नाही राजश्री हा फक्त व्यवहार आहे आणि राणी तू बोल काय करणार आहे तू, मग तू हे 20 लाख कुठून फेडणार. तेव्हा लगेच ऋतुजा हळूच रेश्माला म्हणते की अगं नक्की बाजू कुणाची घ्यायची अजून सुद्धा नाही कळत. रेश्मा म्हणते की हो आई मला सुद्धा नाही कळत. राजश्री म्हणते की अहो वहिनी आपल्या राघवचे राणीवर किती प्रेम आहे. तेव्हा काकू म्हणते की अगं मग याचा विचार राघवने जेव्हा सिंधूशी म्हणजे कृष्णाशी लग्न केले त्यावेळेस तिचा विचार करायला हवा होता. आणि काकू सर्वांसमोर राणीला म्हणते की या घराच्या आसपास सुद्धा तू फिरकायचे नाही, चल लगेच निघायचे. आणि काकू ही लगेच दरवाजा लावून घेते. मधू खूप विनवण्या करते परंतु काकू मात्र काही ऐकत नाही. मधू म्हणते की हो चला माझे दागिने तुम्हाला द्यायचे नाहीत नका देऊ, परंतु माझे टॅलेंट मात्र कोणी हिरावून नाही घेऊ शकत. काही झाले तरी मी आता हार मात्र मारणार नाही, काही झाले तरी मी माझी डान्स अकॅडमी सुरू करणार. आणि मधुराणी देशपांडे म्हणून ती लगेच आपलं तिकडे डान्स अकॅडमी सुरू करण्याची पोस्टर सुद्धा चिटकून देते. आणि आता मात्र मी कुणाचं ऐकणार नाही. तेव्हा ते पोस्टर वाचून काही मुली तेथे येतात आणि मधूला विचारतात की तुम्ही डान्स शिकवतात का. तेव्हा मधू म्हणते की हो हो. तेव्हा या तिघींना पण शिकायचं का. तेव्हा त्या मुली म्हणतात की हो. तर मधू म्हणते की चला या आतमध्ये या. आणि त्या मधूला इतका आनंद होतो त्या मुलींना ती आतमध्ये घेऊन येते आणि प्रत्येकीला आपलं नाव विचारते. तेव्हा त्या मुली इकडे तिकडे बघत असतात. तर मधू इतकी खुश असते की मी फक्त क्लासचा बोर्ड लावला तर लगेच मुली सुद्धा आल्या, तयार सुद्धा झाल्यात. तेव्हा लगेच त्या मुली विचारतात की काय तुम्ही डान्स मात्र कुठे शिकवणार. मधू म्हणते की हो मी येथे घरीच. तेव्हा त्या मुली म्हणतात की अरे वा. मधू विचारते की तुम्हाला नेमकं डान्स कोण शिकायचा, क्लासिकल किंवा सेमी क्लासिकल. ती मेघा नावाची मुलगी म्हणते की तुम्ही आम्हाला डान्स बद्दल थोडीशी माहिती देऊ शकता का. मधू म्हणते की हो हो. तेव्हा मधू खुश होऊन त्यांना डान्स बद्दल थोडीशी माहिती देते आणि सांगते मी डान्स शो सुद्धा अटेंड करते आणि त्यामध्ये मी माझ्या स्टुडंटला परफॉर्मन्स करून देते. हे शो करून तुम्ही पैसे सुद्धा कमवू शकता. बेसिकली म्हणजे काय की तुम्ही मला जी फी देणार आहात ना ती रिकवर होऊ शकते. तेव्हा ती मुलगी म्हणते की वाव मला तर डान्समध्येच करिअर करायचे. तेव्हा मधू आणखीन खुश होते आणि माझं सुद्धा तेच स्वप्न होते असे जेव्हा मधू म्हणते तर सिंधू सुद्धा तेथे येते. सिंधू म्हणते की आपल्याला सुद्धा डान्स शिकायचा. तेव्हा तर मधूची पूर्णपणे बोलती बंद होते आणि रागाने ती सिंधूकडे बघत असते. तेव्हा त्या मुली एकमेकांना खुणावत असतात की नेमकं ह्या कोण आहेत. मधू रागाने म्हणते की काय ग तू येथे काय करतेस. तेव्हा सिंधू म्हणते की अगं मी इथे डान्स शिकायला आले. तेव्हा मधू रागाने म्हणते की माझ्या क्लासमध्ये तुला मात्र ऍडमिशन नाही मिळणार. सिंधू विचारते की का. आणि सुंदरी हे बघ मला पटेल असे कारण दे. तेव्हा मधू रागाने सिंधूकडे बघत असते. मधू म्हणते की हे बघ तू माझ्या स्टुडंटचा वेळ वाया घालू नको जा इथून. तेव्हा सिंधू म्हणते की वेळ आणि अगं सुंदरी तू आपल्या आयुष्यातील किती महत्वाचा वेळ वाया घालवला हे तर तुझ्या लक्षात असेलच ना. तेव्हा हा बघ येथे संपतो. पुढील भागामध्ये सिंधू हिचा डान्स जो क्लास आहे तो बंद करण्यासाठी महत्वाची एक शक्कल लढवते आणि तेथील सर्व बायकांना ती गोळा करून घेते आणि सर्व बायकांना सांगत असते की ही मुलगी आहे ना एक नंबरची चोर आहे, डांबरेट बाई आहे. तुम्ही हिच्याकडे तुमच्या मुलींना सुनांना डान्स शिकवायला मात्र पाठवू नका नाहीतर त्यांना सुद्धा हिच्यासारखी बनवेल. तेव्हा मात्र तेथील बायका म्हणतात की नाही आम्ही तर हिची चांगली जिरवूच
आमच्या पोरींना आणि सुनांना आम्ही हिच्याकडे नाही पाठवणार. तेव्हा सर्व बायका तिथून निघून जातात आणि त्या डान्स शिकायला आलेल्या मुलीसुद्धा तिथून निघून जातात. तेव्हा मधूची तर पूर्णपणे बोलती बंद होते. तेव्हा सिंधू म्हणते की तुझा डान्स काय, मी तुझा कोणताही प्लॅन सक्सेस होऊन देणार नाही, बघतच राहा की तू मी आता काय करते ते. तेव्हा आता सिंधूने मधूची पूर्णपणे जिरवण्याची सुरू केलेली असते. मधूला एक एक पापाचा हिशोब ती तिच्याकडून चुकता करून घेणार असते. तेव्हा आता दुर्गा म्हणून सिंधूने मधूची चांगली जिरवलेली असते. तर आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.